व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग रेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हा पिस्ता कलर आहे, ॲक्च्युली वेगळा दिसतोय. आणि ह्याचे घागरे तिकडं ओढणी आणि इकडे ब्लाऊज आहे. घागरा, ओढणी आणि ब्लाऊज ह्याच्यामध्ये ह्याचं वेलवेडचा हे वापरलेलं आहे, लेस वापरलेलं आहे. ऑर्गेन्झा मटेरियल आहे. आतमध्ये जो आहे तो ह्याचा कपडा आहे, बटरस्केपचा. तर हे किती ड्रेसेस आहेत ते मी तुम्हाला दाखवते ॲन्युअल डेसाठी. तर 18 ड्रेसेस आहेत. आधीपासून हे ऑर्डर घ्यायची, पण मध्ये काही कारणामुळे हे ऑर्डर सर कमी केले होते. म्हणजे जेव्हा यूट्यूब नव्हतं तेव्हा भरपूर यायचे. आता रेंटने ते आणतात, पण बऱ्याच ठिकाणी हे बनवून घेतात. तर कसे आहेत ते पॅटर्न दाखवते आणि बॅगेत भरते. थंडी आहे भरपूर, तर हे आणि ही बॅग घेते. त्याच्यासाठी हा ब्लाऊज आहे असा. मी कदाचित दिसत नसेल तुम्हाला पूर्ण व्यवस्थित. थांबा, घेते स्टोरीवरती ठेवते. घाई सकाळ सकाळची द्यायची आहे. आणि किती प्लॅन केलं ना, घाई होतेच माझ्याकडून, माहिती नाही का. माझ्यासारखं ते असा हा कपडा आहे ब्लाऊजचा. तो कपडा मी सविस्तर नंतर दाखवेन. अशा हा ब्लाऊज आहे, सिम्पल प्रिन्स कट आणि मागे हुक आहेत. ह्याचं रिझन पण हे आहे की ते म्हणजे मुलींना हा व्यवस्थित बसतो. नावं लिहिलेले आहेत. ते 18 ड्रेसेस आहेत. तर आता सध्या मला वाटतं माझे किती ब्लाउजेस झाले. हा दुसरा, हा तिसरा. ब्लाउज घेताना खूप काळजी घ्यावं लागतं. 19-20 पण चालत नाही, कारण मुलींचे हे असतात. शक्यतो कमी जास्त झालं की मी फिटिंग करून देते, पण तसं होणार नाही ह्याचं लक्ष देते. पॅटर्न खूप सुंदर आहे, खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर आहे. तर हे असं, हा डमीला घातलेला नाही आहे, कारण ज्या शाळेचं आहे त्या शाळेला म्हणजे परमिशन नाही आहे त्यांचं, म्हणजे असं पूर्ण ड्रेसचं हे करायचं सध्या. पण मी शिवले हे दाखवणार आहे, कुठली शाळा हेही सांगणार नाही. तर हा असा घागरा आहे. हे फुल इतका घेर आहे आणि तुम्हाला जवळून दाखवते. हा वेलवेडचा ह्याचा लेस आहे. तर आणि नाडी केलेला आहे. तर हे सगळे असे धागा ते आहे. कुठं कट करावं लागेल, तर पटपट म्हटणे हे ह्यात टाकून देते. आणि उडणी अशी आहे, त्याला बारीक लेस घेतलेली आहे, हे तुम्ही पाहू शकता. तर चला घडी घालते पटापट. आणि ते शोधून तिथं नावं लिहून सेट करून असं बॅगेत देतो, पण असंच हे करून देत आहे. आणि आतमध्ये ह्याचे नावं लिहिलेले आहेत. साटिनचा कपडा किंवा ह्याचा कपडा शिवताना खूप असं लक्ष द्यावं लागतं. परत फिनिशिंग ह्याच्यात हे एक आहे, तुम्हाला 3.5 मीटर कपडा लागत असेल तर तुम्हाला 4 घ्यावा लागतो. कारण काय, क्रॉस राऊंडमध्ये हा कपडा बऱ्याचदा हे होतो काय, म्हणजे कट करण्यामध्ये. त्याच्यामुळे होतं काय नेमकं, त्याच्यामध्ये कपडा वाया जातो थोडासा. ह्याचा कपडा जास्तच पकडते, मी तरी जास्त पकडते. बाकीच्यांचं मला आयडिया नाही आहे, सगळ्यांचं शिवताना असंच होत असेल. हां, प्लेटेड असेल तर त्याच्यात तुमचा कपडा बिलकुल वाया जाणार नाही. कलर खूप सुंदर आहे, थोडासा वेगळा दिसतो असं वाटायला लागलं मला त्याच्यामध्ये. पटपट भरून घेते मी. नाडीवाले केले, कुणालाही इलॅस्टिक केलेलं नाही आहे. आणि तुम्ही बोलतील हे असं काय देत आहे, कारण हे शिवलेत आणि त्यांना घालून व्यवस्थित पाहायचं आणि इस्त्री ते स्वतः करून घेणार आहेत असं मी अगदीच सांगितलेलं आहे. कारण हे एवढं कमी वेळ झाला, म्हणजे वेळ कमी मिळाला आम्हाला. जिथून कपडा मिळायचा होता तिथं 4 दिवस हे गेलेत. मग नाहीतर बॅगेत व्यवस्थित शिस्तीत असं नाव घालून ते सगळं व्यवस्थित प्रेस करून देतो. आता मुली घालून बघते आणि त्यानंतर हे करते. कारण हे ट्रायलमध्ये काय कमी जास्त झालं, अंब्रेलामध्ये होऊ शकतं, तर तेव्हा काय फिटिंग ते करावं लागतं. त्यामुळं सगळं झाल्यानंतरच इस्त्री करायचं. शक्यतो तर होत नाही, पण कधी झालं तर असं होऊ शकतं. तर
तर जो ड्रेस मी तुम्हाला घाईघाईमध्ये दाखवले त्याचे ब्लाउजेस राहिले होते. ॲक्च्युली हा बॉटल ग्रीन आहे, पण ह्याच्यात शेड थोडासा ब्लॅक वाटतो आणि सिक्वेन्सवाला काय बोलतो, हां हे बघा इथं सर आले की माझी बोबडी वळते. वेल्वेटवरती सिक्वेन्सवाला डिझाईन आहे, टिकलीचं मशीन वर्क आहे आणि सुंदर दिसते. आता ह्याच्यात ओढणी नाही आहे, ही गडबड झाली, कारण 1-2 राहिले होते ते घागरे मी परत देते त्यांना. आणि तिथे हे इथे टोटली 18 ड्रेसेस होते. तर ह्या सगळे ब्लाऊज आहेत, तुम्हाला हे ब्लाउजेस दाखवते. हे बघा, आणि भद्दर मी एकटीने शिवले हे सगळे, हे सांगते तुम्हाला. तर हे सगळे झालेत. तर हा खूप सुंदर दिसतो, ॲन्युअल डेसाठी आहे, पण असाही तुम्ही कुठल्याही प्रोग्रामसाठी घालू शकता. इतका सुंदर हा ड्रेस झाला. ड्रेस बघा, ॲक्च्युली ओढणी नाही आहे, कधीपासूनचं म्हणत होते, पण त्याने प्रॉपर असा हा ड्रेस पाहिला नव्हता. कसं वाटतं कॉम्बिनेशन, खाली लेस, कलर खूप छान दिसतोय ना, पण खूप त्रास दिला हा खालच्या कपड्याने. म्हणजे हा जो आहे ना, हा दुसऱ्यांना नाही देत मी, काय बोलतं त्याला, ऑर्गेन्झा होता, पण तो इतका स्लिप होतो, तो ऑर्गेन्झा असं स्लिप होतो हे मला माहीतच नाही आहे. पण ओव्हरऑल ड्रेस खूप सुंदर झाला, त्यांना पण सगळे आवडले. सगळे घागरे चेक केलेत. 1-2 घागऱ्याचं थोडंसं मिस्टेक काय झालेलं दाखवते मी तुम्हाला. हा इथं अजून एक घागरा आहे. ॲक्च्युली हा इथं जो पॅच आहे ना तो लिहिलेला आला आहे, कसा मी बघितलं नाही. आता तो कट करून कपडा लावायचा आणि हे सगळे ब्लाउजेस द्यायचे आहेत. मॅडम येणार आहेत, त्याच्यावरती नावं लिहायचे आहेत. हा असा राऊंड गळा घेतलेला आहे, मागे हुक आहे आणि 6 की 7 6-7 इंच असे ब्लाऊजचे हे घेतले. हा ब्लाऊज तुम्ही कुठल्याही साडीवर वापरू शकता. परत हा जो ड्रेस आहे ओढणीमुळं खूप सुंदर दिसतो. फोटो आले तर मी हे करते, शक्यतो फोटो येण्याचा चान्स कमी, कारण शाळेचे आहेत, शाळेवाले फोटो आणि हे काहीही देत नाहीत. तर तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला नक्की सांगा. बॅक हुक आहे, आपण मागूनही बघूया की कसा आहे. थोडासा गळा मागचा असा राऊंड व्हीमध्ये घेतल्यासारखा घेतला आहे थोडासा, आणि बॅक हुक आहे, तर फिटिंग व्यवस्थित बसते. तर असे जेव्हा डान्सचे ड्रेसेस येतात तेव्हा थोडंसं वेळ द्यावं लागतं, व्यवस्थित सगळ्या गोष्टी विचारावं लागतात, तरच ते ड्रेसेस परफेक्ट होतात. वेळ कमी होता, आम्हाला कपडा खूप उशिरा भेटला, पण ठीक आहे. ओव्हरऑल ड्रेस खूप सुंदर झाले. आता ब्लाऊजच्या घडी घालते आणि मॅडमला आल्यावर देते. तुम्हाला पूर्ण सेट दाखवला, ओढणी दाखवता आले नाही, फोटो आले तर बघूया. तर हे घागरे आणि जेवढे थोडेफार हे होऊ शकतात, एका ठिकाणी तुम्हाला बोलले होते की ते लिहिलेलं आलं होतं, तर ते व्यवस्थित करून दिलं आणि खूप आवडलं. म्हणजे हा जो कॉम्बिनेशन आहे, आत्ता पाहुणे आले होते, मी तुम्हाला इथं कारण हे तुम्हाला ट्रे ते दाखवते इकडंच आहे सगळं, त्यामुळं ब्लाऊज सगळे नावं लिहून व्यवस्थित देणार आहे. आता ब्लाऊज घेते हातामध्ये, ऐका किती आहेत ते दाखवते मी तुम्हाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 18 ब्लाउजेस मी ऑलरेडी दिलेले आहेत. तर आता मी हे सरळ सरळ घडी करते. सर्व हे करतच नाही, ट्रायलच बघणार आहेत ते असे. तर काढून ठेवते. पूर्ण सविस्तर व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला की कपडा कुठला होता, की त्याचा वेगळा मी एक व्हिडिओ केलेला आहे, तो पाहिला असेल. ह्याच्यामध्ये मला वाटतं शिवल्यानंतरच दाखवलं आहे, कारण गॅप आला. हा व्हिडिओ गॅपने घेतले, ज्या दिवशी ड्रेसेस दिलेत नंतर ब्लाउजेसचे ते देताना अशा पद्धतीने हे पूर्ण काम केलं आहे मी. आत्ता ऑलमोस्ट सगळे ब्लाउज व्यवस्थित मी चेक केले. परत नाव लिहिताना थोडेसे गडबड झाली होती, ते सगळं व्यवस्थित केले. घागरे सगळे ह्याच्यामध्ये ठेवले, तर घागऱ्यांचं काय प्रॉब्लेम आलाच नाही. फक्त एक दोघींना हाईटला थोडंसं कमी आणि एका साईडला लिहिलेले होते, ते 2च, बाकी कुठलंच हे नाही. ओढणीचा तर प्रश्नच येत नाही, तो सगळे व्यवस्थित झालेत. ब्लाऊजमध्ये थोडंसं हे होऊ शकतं, कारण ब्लाऊजमध्ये खूप म्हणजे फिटिंग ते व्यवस्थित पाहिजे, शोल्डर व्यवस्थित पाहिजे, गळे उतरायला नाही पाहिजे, उंची ते, आणि सगळे प्रिन्स कटमधलेच ब्लाऊज आहेत.
मुलींचे, कारण उंची भरपूर घेतले. नॉर्मली हा ब्लाऊज बघायला गेलं तर 12 इंच ते बसतो, पण 16-17 इंचचे असं घेतले. हे जेव्हा ॲन्युअल डेचे घेतो स्टेजवरती ड्रेसेस कसे दिसतात ते महत्त्वाचं असतं, मुलींना फिटिंग व्यवस्थित बसणं तेही महत्त्वाचं असतं. कारण शाळेमध्ये काही नेम असतात ड्रेसेसचे, की हे असे ड्रेस पाहिजे, म्हणजे ओपन जास्त चालत नाही किंवा स्लीवलेस चालत नाही किंवा अति काय बोलतात असं खूपच असं ते काय बोलतात खूप असे कॉम्बिनेशन खूप असं एकदम डार्क असं नाही, उठून दिसणारा पाहिजे, झगमग पाहिजे, पण एकदम डोळ्याला हे असे बरेचसे गोष्टी असतात. आणि एक ग्रुपने जो कलर घेतला तो दुसऱ्या ग्रुपने कलर घ्यायचा नसतो, हे पण असतं. तर हे सगळं करून हे केलं. आणि हे मेन म्हणजे 18 जे घागरे आणि ब्लाउजेस ओढण्यात होते, मी एका दिवसाला 3 पकडले होते. तर 3 15 3 6 दिवसात ते शिवायचे होते. पण नेमकं त्याच्यामध्ये मला दुसरे पण काम आले. मला वाटतं 6 दिवस किंवा त्याच्या पेक्षा कमी वेळेमध्ये हुक लावणं सगळं करणं, कारण ऑलमोस्ट त्यावेळेस सगळं मलाच करावं लागलं. कारण काहीतरी आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल. कॉम्बिनेशन खरंच खूप सुंदर दिसतोय. ह्याचा फोटो आला, एखादा शॉर्ट व्हिडिओ आला तर टाकेन मी नक्कीच. हे जे ड्रेसेस आहेत हे आधीपासून घेते मी, म्हणजे माझं यूट्यूब चॅनल नव्हतं. माझी श्रद्धा म्हणजे माझी मोठी मुलगी आता 25 वर्षाची, ती 4 वर्षाची 3 वर्षाची होती तेव्हापासून, जेव्हा शाळा चालू झाली तेव्हापासून एक 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 ऑर्डर करत कोविडपर्यंत व्यवस्थित वर्षाला असायचे. कोविडमध्ये जो गॅप पडला तो गॅप पडला, आणि त्याच्यानंतर बऱ्याच जणांना वाटलं की शिवतेत की नाही, रूम चेंज येते, पण जे जुने आहेत ते परत येतात. आणि माझ्याकडे येण्याचं सगळ्यात मेन कारण म्हणजे त्यांना फिटिंगमध्ये जास्त करून काही प्रॉब्लेम होत नाही आणि त्यांना काही जास्त फेऱ्या मारावं लागत नाही. एकदा मला दिलं बरंचसं मटेरियल काय कमी पडलं असेल तर ते मी स्वतः घेऊन येते किंवा स्वतः मी त्यांच्यासोबत जाते. असं नाही की मी शिवते तुम्ही आणूनच द्या, मी फक्त शिव असं नाही. कपडा ह्याला पण कपडा कमी पडला तर तो आणला, लेस कमी पडला तो आणला, ते पैसे देतात. पण धावपळ होते आणि परफेक्ट मिळायला हवं. बऱ्याचदा असं होतं. तर परत ज्या टीचर दिले त्या शाळेचं नाव घेऊ शकत नाही कारण अलाउड नाही आहे. तर हर्षिता मॅडम, शीतल मॅडम यांचे मनापासून आभार. कारण जेव्हा मी सुरुवातीला ड्रेसेस शिवायचे तेव्हा मला खूप भीती वाटायची त्यांची, कारण खूप वेगळे आणि खूप कॉस्टली ड्रेसेस व्हायचे ते त्या मानाने तेव्हा. म्हणजे पण त्या खूप असं विश्वासाने तुम्हाला जमेल. कधीच त्यांची माझ्याकडे तक्रार नाही आली की तुमच्याकडून ड्रेस खराब झाला. हां, काहीतरी फिटिंगमध्ये 19-20 होतं पण ते परत मी करून देते. पण ड्रेसेस कधीही कोणाचेही असे म्हणजे की हा वापरूच शकत नाही असं कधी झालेलं नाही. त्यामुळे ते विश्वासाने सगळे येतात. मी तेवढंच लक्ष देते. माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसत असेल भरपूर थकवा आला आहे, हे झालं आहे, पण ठीक आहे, हे काम झालं. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.